आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब सध्या बोलतायत, आपण तिकडे जाऊया। नाही, या बाबतीमध्ये जे आता आपण गाईडलाईन इश्यू केलेल्या आहेत, या गाईडलाईनच्या अंतर्गत जिल्हा बाहेर देखील एस टी चालतील, परंतु त्या फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील। आणि या संदर्भात एस टीचा पूर्ण कार्यक्रम कसा असेल याच्या संदर्भात मी आता मंत्रालयात बैठक बोलवलेली आहे अधिकाऱ्यांची, आणि त्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल। परंतु आता सरकारने ज्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत, या गाईडलाईनच्या हिशोबाने दोन्ही ठिकाणी एस टी चालतील, फक्त त्या एस टी अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील। आणि त्या संदर्भात आता जे काही निकष आहेत की जिल्ह्याच्या बाहेरनं येणाऱ्या लोकांसाठी किती दिवस क्वारंटाईन करायचं, कशा पद्धतीने करायचं, क्वारंटाईनचे शिक्के कसे मारायचे, या सगळ्या गोष्टींच्या निर्णयासाठी मंत्रालयात बैठक आहे। या बैठकीमध्ये हा निर्णय होईल। एसटीची संख्या कमी केली जाईल का? नक्कीच एस टीची संख्या थोडी कमी होईल, कारण नेहमीसारख्या एस टी चालणार नाही। अत्यावश्यक सेवेसाठी जर एस टी चालणार असेल तर निश्चितच एस टीची संख्या कमी राहील। खाजगी वाहतुकीद्वारे जिल्हा सोडून दुसरीकडे जाणार असतील तर त्यांना देखील स्टॅम्प लागेल, क्वारंटाईनचा स्टॅम्प लागेल। ज्या गाईडलाईन आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या तशाच्या तशा फॉलो केल्या जातील। एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जाणार असतील लोक, तर जर सरकारने जर गाईडलाईनमध्ये असं म्हटलेलं असेल की त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागेल, तर त्यांना त्या पद्धतीने स्टॅम्प मारून त्यांना त्या पद्धतीने क्वारंटाईन राहावं लागेल। कडक निर्बंध 8 वाजल्यापासून आहे, जनतेला त्रास होईल अशा पद्धतीचं बोललं जातं, विरोधक टीका करतात। त्या पार्श्वभूमीवर विरोधक काय टीका करतायत याच्यापेक्षा लोकांच्या प्राणाची आम्हाला जास्त गरज आहे वाचवण्याची, आणि त्यासाठी जे काही निर्बंध लावायचे आहेत याच्यामुळे जी काही रुग्णसंख्या वाढते आहे ती घटवण्याचा हा प्रयत्न आहे। ब्रेक द चेनच्या या मोहिमेअंतर्गत हे काम चालू आहे। त्यामुळे आत्ता कोण काय बोलतं आहे याच्यापेक्षा लोकांना कुठलाही त्रास होणार नाही। रुग्णसंख्या वाढत चालली आहे, एका बाजूला लोकांना त्रास होईल म्हणायचं, दुसऱ्या बाजूला लोकांचे जीव जात आहेत असं म्हणायचं, या सगळ्या गोष्टी असं चालणार नाही। एकच निर्णय घ्यावा लागेल। आम्ही आत्ता सध्या लोकांचे प्राण वाचवण्याला सगळ्यात जास्त महत्त्व देतो आहे, आणि त्यामुळे लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं ते आम्ही नक्की करू। एसटीचे कर्मचारी कार्यरत असणार आहे, त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी काय उपाय? म्हणूनच या संदर्भातच आम्ही आत्ता बैठक लावलेली आहे की त्यांना आरोग्याच्या काय सवलती देता येतील, त्यांना कशा प्रकारे ह्या रोगापासून वाचवता येईल, त्यासाठी काय काय गाईडलाईन द्यायच्या आहेत या संदर्भातली बैठक 4:30 वाजता आयोजित केलेली आहे। तिकडे मुंबईत जर काही घडलं आरोग्याच्या संदर्भात तर मुंबई महापालिका जबाबदार असते, परंतु नाशिक महापालिकेमध्ये त्याची घटना घडली तर त्याला मात्र राज्य सरकार जबाबदार राहतं। नाही, आत्ता ही वेळ राजकारणाची नाही आहे। प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखली पाहिजे। आरोप प्रत्यारोप करण्याची वेळ नाही आहे। लोकांचा जीव वाचवणं, लोकांना आरोग्याच्या सुखसोयी उपलब्ध करून देणं याची आमच्यासाठी प्राथमिकता आहे। तुम्ही जी ऑक्सिजन एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला, आज अपेक्षित होतं की येणं ते, परंतु ती उद्या येणार आहे। काल अरविंद सावंत यांनी टीका केलं की त्या संदर्भात राजकारण सुरू आहे आणि रेल्वे मंत्रालयाकडून जो ग्रीन कॉर्नर नाही, मला ह्या बाबतीत मी जास्त विचार करत नाही आहे। ज्या गेलेल्या ट्रेन लवकरात लवकर परत येणं आणि पुन्हा नव्याने त्या इकडे रिकामी करून परत पाठवणं, मी आजही त्या संदर्भातली देखील बैठक आयोजित केली आहे की अजून नवीन ऑप्शन्स काय तयार करता येतील, नवीन कुठून आपल्याला अशा प्रकारच्या ट्रेन्स सोडता येतील, आपल्याकडे किती ऑक्सिजनचे टँकर्स अजून उपलब्ध आहेत, आणि त्या उपलब्धतेनुसार दुसरीकडनं कुठून अजून ऑक्सिजन मिळवता येतो का, अशा प्रकारचे प्रयत्न देखील माझे चालू आहेत। माझ्याकडनं जी एक्सप्रेस येते तिचं वितरण कसं होणार का? नाही, याच्या संदर्भात आरोग्य खात्याने, सार्वजनिक आरोग्य खात्याने आमच्याकडे प्रायोरिटी लिस्ट दिली पाहिजे, आणि मग ते कुठे सोडायचे हे त्यांनी जसं सांगितलं त्याच्याप्रमाणे ते सोडता येतील। आणखी आमची परिवहन सेवा या संदर्भात काही बॅकअप प्लॅन केला आहे? परिवहन सेवेचं काम आहे इथून पाठवणं, तिथून घेऊन येणं, त्या संदर्भातल्या ज्या काही अडीअडचणी निर्माण होतात त्या सोडवून देणं हे आमचं काम आहे। ऑक्सिजन कोणाला आणि कसा द्यायचा हे काम सार्वजनिक आरोग्य खात्याचं आहे, त्याच्यामुळे ते काम ते करतील। टँकर हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी काही दुर्गम हॉस्पिटल्स असतील शहरांमध्ये, म्हणूनच म्हटलं की ते जशा प्लान देतील त्या ठिकाणी सोयीच्या पद्धतीने लवकरात लवकर टँकर कसे पोचतील हे बघण्याचं काम परिवहन खात्याचं आहे। मी तेच म्हटलं ना की अशा प्रकारची सगळी चाचपणी चालू आहे, कुठून कुठून ऑक्सिजन मिळत आहेत ते सगळे आता रिपोर्ट्स आमच्याकडे येत आहेत, आणि मग ते मिळणारे ऑक्सिजन कसे घेऊन यायचे याचा सगळ्याचा प्लॅन करूनच ते पाठवावे लागते। नाही, ते मुख्यमंत्र्यांचा विषय, ते मुख्यमंत्री त्यांच्या संदर्भात बोलतील।
कामगारांशी काय नेमकं संवाद करतात? आणि ते काय संवाद करणार हे मुख्यमंत्री ठरवणार आहेत. त्याच्यावर मी आत्ता बोलणं योग्य नाही. सर, प्रवासी वाहतुकीपेक्षा आता माल वाहतुकीतून एसटीने चांगला नफा कमवलेला आहे, तर भविष्यामध्ये मालवाहतुकीच्या बाबतीत आपण बघताय की परवाच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे. सरकारी खात्यांमधला 25% माल वाहतूक ही एस टीला द्यावी अशा प्रकारचा निर्णय झाला आहे. फक्त अन्नधान्य पुरवठा खातं जे आहे त्यांच्या काही अडचणी आहेत, तर त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करूनच ते सोडून बाकीच्या खात्यांचा निर्णय झालेला आहे. त्यांच्यावरती देखील एक कमिटीचा विचारविनिमय करून मग त्याच्यावरती पुढचा निर्णय घेतला जाईल. राज्याने रेमडेसिवीर 50,000 डोस अशी केंद्राकडे मागणी केली होती, परंतु 26,000 देण्याचं केंद्र म्हणते. तर हा जो मधला ही मागणी आता आम्ही केलेली आहे. आता जसे जसे रेमडेसिवीरचा साठा यायला लागेल तशी तशी टंचाई दूर होईल आणि मग त्याच्यामध्ये गॅप किती राहतो ते बघून आम्ही मग तसं केंद्राशी संपर्क साधू. एकमेचं लसीकरण आहे 18 वर्षाच्या वरच्या युवकांसाठी, त्या संदर्भात कशा पद्धतीने पुढचं धोरण आहे? नाही, विषय असा आहे की लसी कशा उपलब्ध होणार याच्यावरती वॅक्सिनेशनचा प्रोग्राम ठरवला जातो. आता 1 मेपासून 18 वर्षाच्या वरती लस द्यायला परवानगी दिलेली आहे. असे किती लोक आहेत, ह्या लोकांचं प्रोग्रामिंग कसं करायचं, लस साठा किती मिळणार आम्हाला, त्याच्याप्रमाणे हे सगळं ठरवलं जाईल. मला वाटतं त्याला अजून एक 10 दिवस आहेत. या 10 दिवसात हे नियोजन केलं जाईल. पण आताच लसीचा तुटवडा जो आहे तो जाणवतोय. म्हणूनच म्हटलं की लस किती येणार ह्याच्यावरती सगळं ठरतंय. तर जशा लसी येत जातील तशाप्रमाणे ते त्याचं कामकाज केलं जाईल. तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. एसटीच्या फेऱ्या कमी होणार आहेत आणि फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच या एसटीच्या फेऱ्या असतील. तर सध्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा प्रवासावर सुद्धा काही निर्बंध आलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत आणि त्याचबरोबर विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेच्या प्राणांना जास्त महत्त्व असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.